दरम्यान दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी पुण्यातील महायुतीच्या पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार अशोक पवार, प्रशांत जगताप, सचिन दोडके, दत्ता बहिरड हे देखील उपस्थित होते। विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएम वरती संशय व्यक्त केलाय आणि त्यानंतर ईव्हीएमच्या विरोधात कायदेशीर लढाईची तयारी आता सुरू करण्यात आली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की महाराष्ट्रात विधानसभा जी पार पडली त्यात ईव्हीएम वरून जो विरोध होतोय आता तो थेट दिल्ली दरबारी पोहोचलाय। तर मवियाच्या उमेदवारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। आपण पाहूयात। ईव्हीएमच्या विरोधातील लढाई आता दिल्लीत पोहोचलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची बैठक पार पडलेली आहे आणि त्यासाठी सगळे महाराष्ट्रातील उमेदवार आले। साहेबांनी तब्बल 45 मिनिट दिले। याच्यामध्ये आज म्हणजे आमच्या एकूण सगळे आमच्याकडे असणारे एव्हिडन्स या संदर्भात चर्चा झाली। आमच्या मतदारसंघात ॲव्हरेज 60-70 हजार मतदान शेवटच्या 3 दिवसामध्ये दुसऱ्या मतदारसंघात शिफ्ट केलं, दुसऱ्या मतदारसंघात इथं आणलं गेलं। त्याच्यावर अभ्यास केला गेला की हे मतदान महाविकास आघाडीला मिळेल। या संदर्भामध्ये जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या अर्थात जिल्हाधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिका, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट जे टॅम्परिंग होऊ शकतं त्याच्यातल्या विविध IT इंजिनियर्सचे आम्हाला तयार करून दिलेल्या मशीन्स आणि त्याच्यावरचा डेमो हे सुप्रीम कोर्टावर समोर मांडण्याचा आमची मागणी या सगळ्या सविस्तर चर्चा होईल। न्याय कुणाकडे मागायचा हो? ज्या सुप्रीम कोर्टात 2 वर्ष झाले पवार साहेबाचा पक्ष चोरला, उद्धव साहेबाचा पक्ष चोरला, ह्यांचा निकाल अजून दिला नाही। पवार साहेब चुकीचे का अजितदादा चुकीचे, उद्धव साहेब चुकीचे का शिंदे साहेब चुकीचे, हे ज्या सुप्रीम कोर्टाला 2 वर्षात वेळ मिळाला नाही सांगायला, त्याला 2 तासात वेळ मिळतो ईव्हीएमच्या विरोधातली याचिका फेटाळायला। जनतेने न्याय दिलाय हो, पण ईव्हीएमने न्याय चोरलाय। हे सरकार जनतेचं सरकार नाही, हे ईव्हीएमचं सरकार आहे। ईव्हीएम व्हेरिफिकेशनचं जे मॉक पोल जे करणार आहेत रिसेट करून ते आम्हाला मान्य नाही आणि आमची मागणी अशी की एवढे 47,200 रुपये प्रत्येक मशीनचे जर सरकारने निवडणूक आयोगाने आमच्याकडनं भरून घेतले तर मग ते रिसेट करून मॉक पोलिंग न करता ते व्हीव्हीपॅट त्या ठिकाणी मोजल्या गेल्या पाहिजे। कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली।